नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इतके दिवस आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट आता होणार आहे. ते म्हणजे केस भूमीच्या बाजूने येणार आहे आणि ही केस भूमी जिंकणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण कोर्टामध्ये अगदी शेवटच्या क्षणी एक पुरावा भूमी सादर करणार आहे. ते म्हणजे क्षितिजाचं दुपटं. जे क्षितिजाचं दुपटं होतं ते गायब झालेलं होतं आणि ते दुपटं भूमी आणि मानसी या दोघींनीही हुशारीने मिळवलेलं आहे. आणि ऐनवेळी मानसीने कोर्टात फोटो पाठवलेला आहे, मेसेज केलेला आहे आणि त्यामुळं भूमीला जी एक एनर्जी मिळालेली आहे आणि फायनली ही केस आता 360 डिग्रीमध्ये बदललेली आहे आणि इकडे सगळं आता भूमीच्या बाजूने झालेलं आहे आणि ही केस जी आहे ती भूमी आता जिंकणार आहे. फायनली क्षितिजा ही भूमीची मुलगी आहे हे कोर्टाच्या समोर येणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरं तर आता रागिनी, पौर्णिमा आणि त्याचबरोबर अमोली यांची जी तोंड आहे ती पाहण्यासारखी झालेली आहे. कारण काहीही झालं तरीही त्यांच्या बाबतीत त्यांनी आता भूमीच्या बाबतीत जे कारस्थान केलेलं होतं त्या सगळ्या कारस्थानाला हे सगळं जे काय आहे याच्यामुळं खतपाणी मिळालेलं होतं. परंतु आता भूमी ही केस आता जिंकलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. कोर्टाच्या समोर आता भूमीला जायचं असतं. भूमीला ना वकिली नॉलेज असतं ना कायद्याचं ज्ञान असतं, पण आज तिला कोर्टाच्या समोर उभं राहायचं असतं आणि कोर्टामध्ये ही केस तिला लढायची असते. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी ह्या अशा पद्धतीने घडणार असतात. कारण या गोष्टींचा कधी विचारही केला नव्हता भूमीने आणि ती गोष्ट आता कोर्टाच्या समोर तिला लढावी लागणार असते. हे सगळं जे काय आहे ते खूप भयानक पद्धतीनं समोर येणार असतं आणि भूमी आता ही केस जी आहे ती लढण्यासाठी सज्ज झालेली असते. तर इकडे भूमीला थोडीशी भीती वाटत असते तेव्हा आकाश, मानसी, अथर्व सगळेजण जे आहेत ते भूमीला सांगत असतात, भूमीला म्हणत असतात की काळजी करू नको, मान्य तुला कायद्याचं नॉलेज नाही आहे किंवा तू वकील नाही आहेस, पण एक तू आई आहेस आणि एक आई आहे त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती तुझ्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने तू करू शकतेस. एक आईच आपल्या लेकरासाठी ही केस जी आहे ती चांगल्या पद्धतीनं लढू शकते. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. भूमीला समजावलं जात असतं. भूमीकडे जो कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स भूमीला दिला जात असतो. भूमीशी खूप प्रामाणिकपणे, प्रेमाने हे सगळं भूमीला समजावून सांगितलं जातं आणि सांगितलं जातं की काळजी करू नकोस भूमी, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की भूमीला आकाश सांगत असतो की हे बघ भूमी, काहीही झालं तरी घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण ही केस जी आहे ती आता एक आई लढणार आहे. इकडे मानसी ही तीच म्हणत असते की भूमीताई तू काळजी करू नकोस, कारण कोणताच वकील ही केस चांगल्या पद्धतीने लढू शकत नाही जेवढ्या चांगल्या पद्धतीने तू लढणार आहेस. आता तुला जर वाटत असेल की आता काय करणार, कसं होणार, तर एक गोष्ट लक्षात ठेव, ही केस लढताना तू फक्त डोक्यात एकच विचार आण, तो म्हणजे क्षितिजाचा. क्षितिजा जेव्हा तुझ्याजवळ असते तेव्हा तुला काय वाटतं? क्षितिजा जेव्हा तुझ्याबरोबर असते, क्षितिजाला होणारा स्पर्श, क्षितिजासोबत असणं तुझं, या सगळ्या गोष्टींमुळं तुला कसं वाटतं? या सगळ्या गोष्टी तू समोर आण आणि त्यानंतर ही केस लढण्याचा निर्णय घे. तेव्हा तुला लक्षात येईल की तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे. तेव्हा जेव्हा मानसी हे सगळं भूमीला सांगत असते तेव्हा मात्र भूमीला क्लिक होतं की नाही, आज माझ्यासाठी क्षितिजा महत्त्वाची आहे. क्षितिजा जेव्हा माझ्याजवळ असते तेव्हा तिचं रडू बंद झालेलं असतं. क्षितिजा जेव्हा माझ्याशी असते, माझ्याशी बोलत असते तेव्हा माझ्या चेहऱ्यावर असणारा आनंद, क्षितिजाच्या चेहऱ्यावर असणारा आनंद, या सर्व गोष्टी भूमीला आठवत असतात. भूमीने क्षितिजाला उचलून घेतलं तर क्षितिजा खुश होत असते, ती रडायची थांबत असते. क्षितिजाचा होणारा स्पर्श, या सगळ्या गोष्टी भूमीसाठी खूप लाख मोलाच्या असतात. तिच्यासाठी क्षितिजा खरंच तिच्यासोबत असणं, क्षितिजा ही तिची मुलगी आहे आणि क्षितिजासाठी भूमी काहीही करू शकते. भूमी स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही. हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. भूमीला या सर्व गोष्टी आठवत असतात जेव्हा क्षितिजा घरी आलेली होती आणि तेव्हा भूमीने पहिल्यांदा क्षितिजाला घेतलेलं होतं. क्षितिजाला घेताक्षणी बाळ जे आहे ते रडायचं थांबलेलं होतं आणि ते भूमीकडे पाहत होतं, टकाटका भूमीकडे पाहत होतं. तेव्हा भूमी म्हणते की चालेल आकाश, मी ही केस लढायला सज्ज झालेली आहे, मी ही केस लढण्यासाठी तयार आहे.
त्याचबरोबर गायकवाड साहेबांनीही एक मदत केलेली असते आणि भूमीला सांगितलेलं असतं, एक त्यांच्या ओळखीतले वकील आहेत त्यांना पाठवलेलं असतं, त्यांच्याकडून भूमीला सांगितलेलं असतं की कोर्टामध्ये केस कशा पद्धतीने लढायची आहे, नक्की कसं बोलायचं आहे, आपले स्टेटमेंट कशा पद्धतीनं द्यायचे आहेत, या सर्व गोष्टी त्यांनी भूमीला समजून सांगण्यासाठी एक वकील मित्र पाठवलेले असतात. आणि जेव्हा ते वकील मित्र आहेत ते कोर्टाच्या समोर कशा गोष्टी मांडायच्या आहेत हे सांगण्यासाठी तिथे भूमीच्या घरी आलेले असतात. मानसी मात्र वरती कपडे वाळत घालण्यासाठी आलेली असते आणि मानसी जी आहे ती आता विचार करत असते. मानसी म्हणत असते की नाही, मला ना खरंच कळत नाहीये, ही केस आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, परंतु ताईने कधी कोर्टाची पायरी चढलेली नाहीये, या गोष्टी ताईला माहीत नाहीये. मग ही केस ताई कशी लढणार आहे, ह्या सगळ्यातून क्षितिजाला ती कसं मिळवणार आहे, या गोष्टींचा विचार मानसी करायला लागलेली असते. आणि मानसी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही ताईसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता जरी हे सगळं घडत असलं तरीही 2 वकील सोडून गेलेले आहेत केस, नक्कीच असं काहीतरी आहे, पण ताईसाठी हे सगळं स्ट्रॉंगपणे होणं गरजेचं आहे. हे सगळं मानसीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि मानसी मात्र या सर्व गोष्टींचा विचार करत असते. इकडे भूमीला समजून सांगण्यासाठी, केसच्या बाबतीतल्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी गायकवाड साहेबांनी वकील पाठवलेले असतात आणि भूमीला ते सांगत असतात की हे बघा, हे एक आहे ते म्हणजे आता कोर्ट, तुम्ही वकील नाही आहे, तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही आहे, मग कोणत्या गोष्टी तुमच्याकडून चुकल्या तर कोर्ट त्यात समजून घेतं, हे सगळं त्याच्यामध्ये डिटेल आहे, हे तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याचबरोबर आणखी काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही समजून घ्या, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं घडणार असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं ते सांगत असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं तुम्ही शांतपणे वाचून घ्या, त्यानंतर तुम्हाला कोर्टामध्ये कसे आर्ग्युमेंट करायचे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. भूमीला हे सगळं शांतपणे ते सांगत असतात आणि भूमीही ते सगळं शांतपणे ऐकून घेत असते. आकाशला म्हणत असते की आकाश, जमेल ना रे मला हे सगळं, म्हणजे मला ना खरंच भीती वाटत आहे, मी कोर्टामध्ये हे सगळं करू शकेल ना, या सर्व गोष्टी प्रूव्ह होतील ना माझ्याकडून कोर्टामध्ये, हे सगळं भूमी बोलत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की काळजी करायची अजिबात गरज नाही आहे भूमी, हे सगळं तुला जसं पद्धतीनं वाटत आहे त्या पद्धतीनंच होणार आहे, तू अगदी बिनधास्त राहा, कोर्टामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, असं इकडे आकाश भूमीला समजावत असतो. आकाश भूमीला सांगत असतो की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होणार आहेत, कारण काहीही झालं तरी क्षितिजाचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि त्या क्षणी तुला कळणार आहे की नक्की काय करावं लागणार आहे, कशा पद्धतीने आर्ग्युमेंट करावे लागणार आहेत हे तुझ्या लक्षात येणार आहे. आणि मग इकडे ते वकील साहेब भूमीला सांगत असतात की काळजी करू नका, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होणार आहेत, हे त्यांचंही म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर तिथे मानसी धावत येते, कारण मानसीला काहीतरी संशयास्पद वाटत असतं, काहीतरी वेगळं घडतंय असं जाणवत असतं. आणि मग मात्र मानसी धावत तिथे येते आणि म्हणू लागते की भूमीताई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. भूमी म्हणते, अगं मानसी, काय चाललंय हे सगळं? तेव्हा मानसी म्हणत असते की हो भूमीताई, मला खरंच खूप महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, काय झालं? मानसी म्हणते की अगं भूमीताई, चल ना वरती, मला खरंच सांगते ना, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत मानसी जी आहे ती भूमीला आता वरती न्यायला लागलेली असते, तिला टेरेसवरती चल म्हणत असते. आकाश आणि भूमी दोघंही तिथे बसलेले असतात. त्यांचे दोघांचंही ते आर्ग्युमेंट कशा पद्धतीनं करायचं आहे ते डिस्कशन सुरू झालेलं असतं. आणि मग आकाश आणि भूमी दोघंही टेरेसवरती येतात. टेरेसवरती आल्यानंतर इकडे मानसी म्हणू लागते की भूमीताई, मला एक गोष्ट कळत नाहीये, इतक्या काही दिवसांमध्ये, म्हणजे इतक्यात तरी या काही दिवसांमध्ये आपण कोणतीच अशी गोष्ट जाळलेली नाही आणि ती पण टेरेसवर आणून तर अजिबातच नाहीये. तेव्हा मानसीला भूमी म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचंय म्हणू? तेव्हा मनू म्हणते की हे बघ, मला असं वाटतंय की त्या दिवशी पौर्णिमानं जी आपल्याला राख दाखवलेली होती ती राख कागदांची होती, म्हणजे तिने कागद जाळलेले होते ते बघ ना. तेव्हा आकाश त्या ज्या बॉक्समध्ये जाळलेलं असतं त्या बॉक्समधले ते जे कागद आहेत ते उचलतो आणि भूमीला म्हणतो की हो. मानसी म्हणते, ते भूमी अगदी बरोबर आहे, कारण तू बघ ना, कारण काहीही झालं तरीही ही जी राख आहे ती कागदांची आहे, कारण त्याच्यामध्ये छोटे छोटे कागदांचे तुकडेही त्याच्यामध्ये दिसत आहेत. असं त्या दोघांचंही बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच ते दोघंही म्हणत असतात की नाही, काहीतरी वेगळं घडलेलं आहे, जी गोष्ट आपल्याला अजून माहीत नाही. आणि मग मानसीनं म्हणत असते की नाही, म्हणजे हे सगळं जे काही केलेलं आहे, तिनं आपल्याला जी राख दाखवलेली होती ती वेगळीच होती, कारण काहीही असलं तरीही
आत्ता सध्या ते गोष्ट वेगळं घडत आहे. मानसी म्हणत असते, म्हणजे ताई तुझ्या लक्षात आलं का की आपल्याला पौर्णिमाने डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आत्ता मला असं वाटत आहे की आपण ते दुपटं शोधणं थांबवावं यासाठी ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. हे जेव्हा मानसी सांगत असते तेव्हा भूमीच्या आणि आकाशच्या ही गोष्ट लक्षात येते. म्हणजे क्षितिजाचं जे दुपटं आहे ते कुठंही गेलेलं नाही, क्षितिजाचं दुपटं जे आहे ते घरातच आहे हे भूमी आणि मानसी यांच्या लक्षात आलेलं असतं. पण ते दुपटं शोधणं, तेव्हा भूमी म्हणते की आपण पौर्णिमाच्या अख्ख्या रूममध्ये शोधून काढलेलं, त्या दिवशी तर आपल्याला नाही मिळालं ते दुपटं, नक्की काय झालं असेल हा प्रश्न आता तिलाही पडलेला असतो आणि तीही त्या गोष्टी विचारत असते. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही हे सगळं खूप विचित्र पद्धतीने झालेलं आहे, या सर्व गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने झालेल्या आहेत असं भूमी सांगत असते. आकाश म्हणत असतो, म्हणजे आपल्याला ते दुपटं शोधणं गरजेचं आहे. भूमी आपल्याला एक क्लू मिळालेला आहे की आपण ते दुपटं शोधू शकतो आणि कोर्टामध्ये म्हणजे आपली केस स्ट्रॉंग होणार आहे, आपल्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागलेला आहे असं आकाश इकडे भूमीला सांगत असतो. आणि खरंच त्या दुपट्याच्या आधाराने इकडे भूमीने सांगितलेलं होतं की ते बाळ माझं आहे आणि फायनली ते दुपटं जे आहे ते भूमीला आता मिळणार आहे, कारण ते दुपटं जाळलेलं नाहीये तर ते दुपटं व्यवस्थित आहे आणि आता ते दुपटं जे आहे ते भूमी मिळवणार असते. पण आता ते दुपटं मिळवणं हे वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही, कारण पौर्णिमाची अख्खी रूम पिंजून झालेली असते पण दुपटं काही मिळालेलं नसतं. त्यासाठी आता भूमी आणि मानसीने एकत्र एक प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन म्हणजेच इकडे मानसी म्हणत असते की अगं ताई काय करणार आहेस तू उद्या कोर्टामध्ये, मला एक कळत नाहीये. तेव्हा भूमी म्हणत असते, हो ग मनू मला खूप टेन्शन आलेलं आहे, मलाही लक्षात येत नाहीये की मला काय करावं लागणार आहे, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी तिथं आर्ग्यू करायला लागणार आहेत, मला कळतच नाहीये की हे केस जिंकता येईल ना ग आपल्याला, असं त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. आणि पौर्णिमा जिना उतरून येत असते हे पाहूनच त्या दोघी जणी मुद्दाम बोलत असतात. पौर्णिमा आता किचनच्या दाराच्या बाहेर उभी राहून हे सर्व ऐकत असते. तिचं असं म्हणणं असतं की ह्या दोघींचं जे काही चाललेलं आहे ते मला कळलं पाहिजे, म्हणजे ही भूमी जी आहे ती उद्या कोर्टामध्ये तोंडावर पडणार आहे आणि आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार आहेत. भूमी म्हणत असते की अगं मनू मला कळतच नाहीये, म्हणजे क्षितिजासाठी मी ही केस लढायचा निर्णय घेतलेला आहे, पण ही केस आपण जिंकू शकेल का, मी कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करू शकेल का, मला कळत नाहीये ग नक्की काय करू ते, असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि हे सगळं बोलणं ऐकत असते ती म्हणजे पौर्णिमा, कारण पौर्णिमाला ही बोलणं ऐकल्यानंतर पौर्णिमा म्हणू लागते, म्हणजे ही भूमी तोंडावर पडणार आहे, त्यासाठी तर मला उद्या कोर्टात जावंच लागणार आहे. एकदा काही भूमी तोंडावर पडली तर तो चेहरा जो आहे तो मला माझ्या डोळ्यांनी पाहता येईल. हे सगळं भूमीचं बोलणं सुरू असतं आणि हे सगळं पौर्णिमाने ऐकलेलं असतं. पौर्णिमाने आता विचार केलेला असतो की केस उद्या कोर्टात आहे तर आपल्याला कोर्टात जायचं आहे. भूमी आणि मानसी यांचा हा जबरदस्त असा प्लॅन असतो आणि त्या प्लॅनमध्ये पौर्णिमा मात्र अलगद फसलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की भूमी जी आहे ती मनूला म्हणत असते की मनू आपल्याला हे सगळं शांतपणे करणं गरजेचं आहे, कारण काहीही झालं तरीही आपली क्षितिजा आहे ती महत्त्वाची आहे. पण क्षितिजाला मिळवण्यासाठी भूमीला कोर्टात केस लढावी लागत आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी घडत असतात. इकडे पौर्णिमाला मात्र आनंद झालेला असतो. पौर्णिमा म्हणत असते की चला मानसी उद्या आणि भूमी उद्या तोंडावर पडणार आहे ना, मला उद्या कोर्टात गेलं पाहिजे, आईंबरोबर मीही उद्या कोर्टात जाणार आहे. म्हणजे इकडे भूमी आणि मानसीने नक्की काय प्लॅन केलेला आहे तो आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. पौर्णिमाला तर आनंद होत आहे, तिला खूप छान वाटत आहे, फायनली तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत. कारण इकडे रागिनी आणि पौर्णिमाचं एकच टार्गेट आहे, ते म्हणजे इकडे भूमी आणि तिच्या मुलीची भेट होऊ द्यायची नाही, हेच त्यांचं टार्गेट ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता पौर्णिमा निघून जाते तेव्हा भूमी मानसीला म्हणते की हे बघ मानसी, तुला एक माहिती आहे ना, उद्या जेव्हा पौर्णिमा आणि रागिनी आत्या कोर्टात येतील तेव्हा तेवढाच वेळ तुझ्याकडे आहे, तेवढ्या वेळामध्ये तुला ते दुपटं शोधायचं आहे, काही करून ते दुपटं आपल्याला मिळालंच पाहिजे. तेव्हा मानसी म्हणते की काळजी करू नको ताई, तू मी आहे, सगळ्या गोष्टी मी व्यवस्थितपणे हँडल करेल असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच आता दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टामध्ये भूमी त्याचबरोबर आकाश सगळेजण कोर्टामध्ये आलेले असतात
आणि कोर्टामध्ये हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं, केसचे आर्ग्युमेंट चालू झालेले असतात आणि मग तिथे आता पौर्णिमा, रागिनी, त्याचबरोबर अमोली, अथर्व हे सगळेजण कोर्टात आलेले असतात. आता इकडे अमोली जी आहे ती स्वतःचं बाळ नसताना दुसऱ्याच्या बाळावरती असा चुकीच्या पद्धतीने अधिकार गाजवत असते आणि हे सगळं तिचं चाललेलं असतं. इकडे भूमीला टेन्शन आलेलं असतं. भूमीने कोर्टाच्या समोर ते ॲफिडेव्हिट पण सामील केलेलं असतं की ती तिच्या बाळासाठी केस स्वतः लढणार आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी तिने केलेल्या असतात. गायकवाड साहेबही कोर्टात आलेले असतात कारण या केसवरती गायकवाड साहेबच मेन आहेत आणि ते तिथे आलेले असतात. त्यांच्याकडूनच काही साक्षी पुरावे भूमीला मिळणार असतात. इकडे रागिनी मात्र वाट बघत असते. इथे मानसी का आलेली नाही म्हणून ती पौर्णिमाला मेसेज करते की मानसी आज कोर्टात का आलेली नाही. म्हणजे बघितलं का या रागिणीची कशी घारीसारखी नजर आहे. तिच्या नजरेतून तेवढी गोष्टही चुकलेली नसते कारण मानसी कोर्टात आलेली नाही तर ती का आलेली नाही हा प्रश्न तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा म्हणते की नाही माहिती, असेल काहीतरी कामात अडकली असेल, येईल ती थोड्या वेळापर्यंत, असं पौर्णिमाने आता उडवाउडीचं उत्तर इकडे रागिणीला दिलेलं असतं. मग आता भूमीला इकडे जज साहेब सांगतात की मिसेस भूमी महाजन, तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट कोर्टासमोर सादर करावं. आता भूमी जी आहे ती ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी कोर्टाच्या समोर उभी राहणार असते, परंतु भूमीच्या मनात जी भीती असते ती घर वर करत असते, तोंड वर काढत असते. भूमीला भीती वाटत असते, पण त्याचबरोबर भूमीचा मोबाईल तिथं असतो. तिच्या मोबाईलवरती क्षितिजाचा फोटो असतो आणि तो जो फोटो आहे तो फोटो पाहत भूमी आता कोर्टाच्या समोर उभी राहणार असते. तेवढ्यातच पाठीमागून आकाश जो आहे तो भूमीला आधार देतो. भूमीला म्हणतो काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं तो भूमीला सांगतो. आणि भूमी जेव्हा क्षितिजाचा फोटो पाहते, तिच्या वॉलपेपरला ठेवलेला तो फोटो, अगदी गोंडस असं ते बाळ हसत असतं आणि तेव्हा मात्र भूमी उठून उभी राहते. भूमी म्हणते की मी सर्वप्रथम कोर्टाची माफी मागणार आहे कारण माझ्याकडून जर काही चुकलं तर मला कोर्टाने समजून घ्यावं. मी काही वकील नाही आहे किंवा मला कायद्याचं ज्ञानही नाही, पण मी माझ्या मुलीसाठी एक आई हे केस लढत आहे आणि त्यामुळं मी माझे आर्ग्युमेंट कोर्टाच्या समोर करणार आहे. माझी मुलगी ही माझी आहे, ते मला सिद्ध करायचं आहे. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत, ते म्हणजे आता दुसरे वकील होते त्यांनीही आमची केस सोडलेली आहे. म्हणजेच क्षितिजांना वाटतं की क्षितिजा आम्हाला मिळू नये, त्याच लोकांनी हे सगळं कारस्थान केलेलं आहे असं इकडे भूमी कोर्टाच्या समोर सांगत असते. पौर्णिमा आणि रागिनी या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो कारण काही झालं तरीही पौर्णिमाने ते बोलणं ऐकलेलं होतं. तिनं ऐकलेलं होतं की भूमी आता घाबरलेली आहे. भूमी कोर्टाच्या समोर येते आणि भूमी सांगू लागते की मला कोर्टाच्या समोर काही मुद्दे मांडायचे आहे. नेमकं त्याच दिवशी ज्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली, माझ्या बाळाचा जन्म झाला आणि त्या दिवशीचं CCTV फुटेज मिळवण्यासाठी मी आणि गायकवाड साहेब आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते CCTV फुटेज आम्ही घेणारच होतो. तेवढ्यातच ते CCTV फुटेज करप्ट झालं. तेव्हा भूमी म्हणते की हा योगायोग असूच शकत नाही. ॲडव्होकेट दामिनी उठून उभी राहते आणि इकडे ॲडव्होकेट गीतांजली आहे ती उठून उभी राहते आणि ॲडव्होकेट गीतांजली बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की आपण कालच डॉक्टरांचं स्टेटमेंट घेतलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तो एक अपघात होता, बाकी कोणाचा कोणताही हेतू नाही. हे सगळं बोललं जात असतं. मग गायकवाड साहेबांना चौकशीसाठी बोलवलं जातं. गायकवाड साहेबांना विचारलं जातं. तेव्हा गायकवाड साहेब सांगतात की हो, मी आणि मिसेस भूमी महाजन आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते CCTV फुटेज जे आहे ते करप्ट झालेलं आहे. भूमी म्हणते की त्यानंतर मिस्टर चौधरी यांनी ते CCTV फुटेज जे आहे ते गायब केल्याचा आम्हाला संशय आलेला होता कारण ही गोष्ट ती जी नर्स आहे, प्रीती नर्स, तिच्या नवऱ्याने आम्हाला चिठ्ठी लिहून पाठवलेली होती आणि जेव्हा तिने आम्हाला चिठ्ठी पाठवली त्यानंतर त्याने आम्हाला एक नंबर दिलेला होता आणि त्या नंबरवर त्याने कॉल करायला सांगितलेलं होतं. जेव्हा आम्ही त्या नंबरवरती कॉल केला तेव्हा तिकडून आम्हाला कळलं की त्याच्या जीवालाही धोका आहे आणि हे CCTV फुटेज बदलणारी व्यक्ती जी आहे ती म्हणजे चौधरी आहे. मग आम्ही चौधरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा आम्ही चौधरीचा शोध घेण्यासाठी गेलो तिथून चौधरी गायब झालेला होता. ॲडव्होकेट गीतांजली तिथं उठते आणि ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मिसेस भूमी, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही तिथे कोणासोबत गेलेला होता, म्हणजे आता तुम्ही चौधरीला भेटायला गेलेला होता, तिथं तुमच्यासोबत कोण होतं. तेव्हा मात्र इकडे भूमी सांगते मी आणि माझे मिस्टर आकाश महाजन गेलेलो होतो. तेव्हा इकडे लगेचच बोलायला सुरुवात करत असते. ती म्हणजे गीतांजली, एवढ्या मोठ्या साक्षीदाराला तुम्ही शोधण्यासाठी पकडण्यासाठी गेला आणि तुम्हाला पोलिसांची मदत घ्यावी वाटली नाही.
तुम्ही स्वतः गेला असं सांगताय, म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का तुम्ही काय केलेलं आहे? आणि असं ती बोलत असते. इकडे मानसीच्या हातात थोडा वेळ असतो आणि मानसी म्हणत असते, काही करून पौर्णिमाच्या रूममध्ये तर दुपटं सापडलेलं नाही. मला आता आईंच्या रूममध्येच गेलं पाहिजे. ते दुपटं कदाचित आईंच्याच रूममध्ये असू शकतं असं मानसीच्या लक्षात आलेलं असतं आणि मानसीने ते दुपटं शोधायला सुरुवात केलेली असते. इकडे भूमी म्हणत असते की बरोबर आहे जससाहेब, पण एक गोष्ट मला कळत नाही आहे की ती प्रीती नर्स तिचं असलेलं रेप्युटेशन, नेमकं त्याच दिवशी तिथं फायर अलार्मच्या बाबतीत जे काय झालेला प्रँक होता आणि त्यानंतर त्याच वेळेचं CCTV फुटेज गायब होणं, या सर्व गोष्टी संशयास्पद वाटत नाही आहेत का? त्या क्षणी लगेच ऑब्जेक्शन घेत उभी राहते ती म्हणजे ॲडव्होकेट गीतांजली. इकडे भूमीने लगेचच ते जे लेटर असतं, ती चिठ्ठी असते, ती कोर्टाच्या समोर दिलेली असते, कोर्टाच्या समोर सादर केलेली असते आणि सांगितलेलं असतं की ही जी चिठ्ठी आहे ती मी पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केलेली आहे आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी तिथे चालू झालेल्या असतात. इकडे रागिनी जी आहे ती पाहत असते आणि गीतांजली भूमीच्या प्रत्येक आर्ग्युमेंटला तिथं ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की ऑब्जेक्शन म्हणत असते. त्याचबरोबर तिचं असं बोलणं सुरू झालेलं असतं की हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनं बाहेर येत असतं. गायकवाड सर तिथं असतात आणि मग भूमीच्या बाबतीत आता तिथं बोललं जात असतं. गीतांजली उठून उभी राहते आणि ती बोलायला सुरुवात करते की नाही, काहीही झालं तरीही ह्या प्रत्येक वेळेस यांच्या मनातल्या मनगडंग कहाण्या इथं सांगत आहेत, कारण या सगळ्याशी इथे अमोल यांचं ते बाळ आहे आणि यांचा काहीही संबंध नाही. यांची मुलगी चोरीला गेली, जशीही त्यांनी त्यांच्या मनात रचलेली स्टोरी आहे तशीच आता चौधरीच्या गायब होण्याची स्टोरी त्यांनी रचलेली आहे असं ॲडव्होकेट गीतांजली बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता भूमी शांत झालेली असते आणि गीतांजलीनं सांगितलेलं असतं. तेव्हा अचानक आकाशच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि इकडे मानसीला ते दुपटं सापडलेलं असतं आणि मग भूमी ते मेसेज पाहते आणि कोर्टाच्या समोर बोलायला सुरुवात करते की ज्या दुपट्याबद्दल आम्ही बोलत होतो, फायनली ते दुपटं आम्हाला सापडलेलं आहे आणि ते दुपटं आता आम्ही कोर्टाच्या समोर सादर करणार आहोत. त्यासाठी आम्हाला काही वेळ हवा आहे. आता भूमी ही केस कशा पद्धतीने जिंकणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.